महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। बोकडविरा येथील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या शाळेत आषाढी एकादशी उत्साहात साजरी। टाळ मृदुंगाच्या गजरात निघाली विठ्ठलाची पालखी। बोकडविरा येथील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटची पूर्व प्राथमिक शाळा वायुविद्युत केंद्र येथे शुक्रवार दिनांक 24 जुलै रोजी आषाढी एकादशीचा सण अत्यंत मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। या निमित्ताने संपूर्ण शाळा परिसर विठ्ठलमय झाला होता। कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली। या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून वायुविद्युत केंद्राचे अधीक्षक अभियंता वाघ साहेब, त्यांच्या पत्नी सौ स्वाती वाघ मॅडम, पत्रकार सौ तृप्ती भोईर आणि सौ नीलक्षी नाईक मॅडम या उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी परिधान केलेली पारंपरिक वारकरी वेशभूषा होती। डोक्यावर गांधी टोपी, कपाळावर बुक्का आणि हातात टाळ घेतलेले छोटे वारकरी विठ्ठलाच्या भक्तीत दंग झाले होते। ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या गजरात विद्यार्थ्यांनी सुंदर अभंग सादर केले। कार्यक्रमात इयत्ता 8वीतील विद्यार्थिनी प्रणिती हिने आषाढी एकादशीचे महत्त्व सांगणारी माहितीपूर्ण गोष्ट सांगून सर्वांची मने जिंकली। त्यानंतर शाळेतील विद्यार्थिनी विठ्ठलाच्या विविध भक्तिगीतांवर अतिशय सुंदर आणि नयनरम्य नृत्य सादरीकरण केले। वसाहतीतून निघाली ही भव्य पालखी मिरवणूक। त्यानंतर टाळ मृदुंगाच्या जयघोषात आणि विठ्ठुनामाच्या गजरात संपूर्ण वायुविद्युत केंद्र वसाहतीतून विठ्ठलाची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। या भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण वसाहतीमध्ये पंढरीची वारी अवतरल्याचा भास होत होता। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले। तसेच आजच्या प्रमुख अतिथी सौ स्वाती वाघ मॅडम यांच्या हस्ते मुलांना विशेष खाऊचे वाटप करण्यात आले। या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, भारतीय संस्कृती, सुसंस्कार आणि महाराष्ट्राच्या महान वारकरी परंपरेबद्दल जनजागृती आणि आदर निर्माण झाला, अशी भावना यावेळी शिक्षकांनी व्यक्त केली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण।